नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज या ठिकाणी गोकुप्रा अमृत याबाबतचं प्रात्यक्षिक घेत आहोत. तर या गोकुप्रा अमृतच्या बाबतीमध्ये सुरुवातीला मी आपल्याला याचं महत्त्व सांगतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे काही जमिनी आहेत त्या जमिनीची उत्पादकता कमी होत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये असणारे जे काही अन्नद्रव्य आहेत किंवा जे काही खताचे जे काही घटक आहेत ते घटक पिकांना चांगल्या प्रकारे किंवा सोप्या पद्धतीने उपलब्ध होत नाही. म्हणून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये असणारे जे काही उपयुक्त जे काही जैविक घटक आहेत त्या उपयुक्त जैविक घटकांची संख्या वाढवण्यासाठी आपण गोकुप्रा अमृत जे आहे त्याचं या ठिकाणी द्रावण तयार करणार आहोत. आणि हे जे द्रावण आहे हे द्रावण आपण आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या शेतीमधल्या पिकासाठी जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये असणारे जे काही चांगल्या प्रकारचे जे काही घटक आहेत ते घटक मोठ्या प्रमाणात त्याची संख्या वाढणार आहे आणि आपल्या पिकाला उत्पादकता वाढण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये असणारे जे काही रासायनिक खतं आहेत किंवा औषधं आहेत त्याचे वाढलेले जे काही भरमसाठ बाजारभाव आहेत ते बाजारभाव वाढल्यामुळं आपण त्या रासायनिक घटकांची वापर त्या ठिकाणी कमी जरी केला तरी त्याचा आपल्याला उपयोग या ठिकाणी होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या शेतीमध्ये येणारा जो काही उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च कमी करता येऊ शकतो. म्हणून हे आपल्याला हे गोकुप्रा अमृतचं जे काही प्रात्यक्षिक आहे ते या ठिकाणी घेतोय. याचा तयार करण्याची सगळ्यात महत्त्वाची पद्धत जी आहे ही कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नैसर्गिक शेती अभियानाच्या बाबतीमध्ये जी काही कार्यशाळा झाली होती त्या कार्यशाळेमध्ये हे गोकुप्रा अमृतचं जे काही विरजन आहे ते विरजन थोडक्यात आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या विरजनाचा वापर आपण आपल्या या ठिकाणी करणार आहोत. याचा वापर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे 200 लिटर ड्रममध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये 2 किलो शुद्ध जो गूळ आहे किंवा सेंद्रिय जो गूळ आहे तो आपण या ठिकाणी घेतोय. त्याचं द्रावण तयार करून घेतलेलं आहे किंवा या बकेटमध्ये आपण ते विरघळून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे टाकत असताना पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. $200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ आणि 2 लिटर देशी गाईचं ताक, जे की एकदम म्हणजे आदल्या दिवशी जस्ट त्याच्यामध्ये आपल्याला ते ताक तयार करण्यासाठी विरजण टाकलेलं असावं अशा प्रकारचं ताक आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि ताक हे 100% देशी गाईचंच असलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला रिझल्ट येणार नाही. आणि नंतर जे 1 लिटर जे काही हे गोकुप्रा अमृताचं जे काही द्रावण आहे किंवा विरजन आहे ते विरजन या 200 लिटर पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. या गोकुप्रा अमृतामध्ये जमिनीमध्ये किंवा पिकाला जे काही लागणाऱ्या जैविक घटक आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैविक घटकांचे जे काही हे आहेत जैविक घटक त्याच्यामध्ये असल्यामुळं याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन थोडक्यात करायचं आहे. म्हणजे जसं आपण दही टाकताना विरजण टाकतो अगदी त्याच पद्धतीने या 200 लिटर पाण्यामध्ये आपण हे विरजण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि साधारणतः एक 7 ते 8 दिवस किंवा हार्डली जास्तीत जास्त 10 दिवस याच्यामध्ये आपल्याला फक्त एका कापडाने याला जर वरून बांधून ठेवलं आणि दिवसातून 3 ते 4 वेळेस असं जर काठीने आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आपण त्याच्यामध्ये ढवळलं तर याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होणार आहे. आणि हे एकदा तयार केल्यानंतर कुठलंही जे काही पीक आहे त्याच्यामध्ये फळपिकं असतील किंवा कांद्यासारखं पीक जे आपल्या भागामध्ये आपण घेतोय ते पीक घेत असताना जर आपण ड्रीपद्वारे जर सोडायचं असेल किंवा पाण्यातून जर सोडायचं असेल तर साधारणतः 200 लिटर पाण्याला एक आपण 10 लिटरचं जर हे द्रावण जर आपण वापरलं 200 लिटर पाण्यामध्ये तर आपण हे ड्रीपमध्ये सोडण्यासाठी वापर करू शकतो. आणि जर फवारणीसाठी जर वापरायचं असेल तर साधारणतः 10 लिटर पाण्यासाठी 1 लिटरचं द्रावण, 1 लिटर द्रावण किंवा अर्धा ते 1 लिटरचं द्रावण जर आपण फवारणीसाठी वापरलं तर त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतोय. म्हणून असं प्रकारचं द्रावण प्रत्येकाने मल्टिप्लिकेशन करून जर तयार केलं, आता हे आपण 200 लिटर तयार केलेलं आहे, आपण उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी जर हे द्रावण या द्रावणामधून 1-1 लिटरचं द्रावण जर आपण घेऊन गेलो आणि आपल्या घरी जर आपण तयार केलं तर त्याचा फायदा होणार आहे. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती अशी आहे